जय महाराष्ट्र। मी अनिकेत पेंडसे। पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत 20 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना। शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन युतीच्या प्रश्नावर बोलणं टाळलं। त्याचबरोबर दुसरीकडे मुंबई ठाण्यासह उल्हासनगर वासियांसाठी उद्धव ठाकरे यांनी आश्वासनांची बरसात केली आहे। सत्तेत आल्यावर मुंबई ठाण्यासह उल्हासनगर वासियांना 500 चौरस फुटांवरील घरांवर मालमत्ता कर माफ करण्यात येईल, तर 700 चौरस फुटांवरील घरांमध्ये मालमत्ता करात सूट देण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांची नाराजी उघडपणे समोर आली आहे। ऐन निवडणुकीच्या धामधुमीत इतर पक्षातील विद्यमान नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसैनिक दुखावले असून मुंबईत ठिकठिकाणी पोस्टर्स लावून त्यांनी थेट पक्ष नेतृत्वाला सवाल विचारले आहेत। आमचं काही चुकलंय का, अशा आशयाची पोस्टर्स शिवसैनिकांनी लावून आपली नाराजी व्यक्त केली आहे। मुंबई महापालिका निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या शेकडोंच्या घरात असल्यामुळे यावेळी ऑनलाईन उमेदवारी अर्ज सादर करण्याची सुविधा निवडणूक आयोगानं उपलब्ध केली आहे। उमेदवारी अर्ज घेण्यापासून तो दाखल करेपर्यंत बराच वेळ वाया जातो, तर दुसरीकडे अर्ज घेणं आणि सादर करण्याची प्रचंड गर्दी होते। त्यामुळे यावेळी ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। निवडणूक लढवणारे उमेदवार शपथपत्राद्वारे आपली संपत्ती जाहीर करत असले तरी त्याची माहिती जाहीरपणे प्रसिद्ध केली जात नाही। त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीपासून प्रथमच उमेदवाराची संपत्ती वर्तमानपत्र आणि बॅनर्सद्वारे जाहीर करण्यात येणार आहे। त्यामुळे आपल्या नगरसेवकाची संपत्ती मुंबईकरांना कळणार आहे। अनधिकृत नर्सिंग होमची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यानं त्यावर लक्ष ठेवण्यासाठी काय यंत्रणा उपलब्ध आहे अशी विचारणा उच्च न्यायालयानं राज्य सरकारकडे केली आहे। एकट्या पुण्यात सुमारे 4000 अनधिकृत नर्सिंग होम्स असल्याचा दावा पुण्याच्या एका रहिवाशानं केलाय। त्यावर खंडपीठानं चिंता व्यक्त केली आहे। येत्या 1 फेब्रुवारीपासून तब्बल 3 महिने मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टी उड्डाणासाठी बंद राहणार आहे। दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुख्य धावपट्टी उड्डाण आणि उतरणीसाठी बंद राहणार आहे। या काळात पर्यायी धावपट्टी खुली राहणार असल्यानं उड्डाणांवर मात्र याचा परिणाम होणार नाही। गेटवे ऑफ इंडियावरून होणारी प्रवासी वाहतूक अधिक दर्जेदार व्हावी म्हणून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं आराखडा तयार केला आहे। यापुढे एक बोट जेट्टीवरून हल्ल्याशिवाय दुसरी बोट जेट्टीला लावता येणार नाही अशी उपाययोजनाही केली जाणार आहे। 4ही जेट्टीवर कोणत्या आकारमानाच्या आणि कोणत्या प्रवासाला जाणाऱ्या बोटी लावता येतील याकरता नियोजन सुरू आहे। मुंबईतील एका रेल्वे स्टेशनवर पोलिसांवर सामान्य प्रवाशांकडून पैसे घेण्याचा आरोप झालाय। सर्वप्रथम प्रवाशाच्या आरोपाचं रेल्वे पोलिसांकडून खंडन करण्यात आलं होतं, पण सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यावर ते पोलीस असल्याचं समोर आलंय। रेल्वे पोलिसांकडून पुढची कार्यवाही केली जाते। पोलीस आता लाच घेतानाचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। प्रवासी रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रशिया भारताला मदत करणार आहे। त्यामुळे प्रवासी रेल्वे गाड्यांचा वेग 200 किलोमीटर प्रति तास इतका होणार आहे। रशियन रेल्वे सध्या भारतीय रेल्वेसोबत नागपूर ते सिकंदराबाद या 575 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे। यासाठी गेल्या आठवड्यात रशियन रेल्वेकडून अहवाल देखील सादर करण्यात आला आहे। गणतंत्र दिवस आणि त्यापाठोपाठ वीकेंड येत असल्यानं अनेकांनी पर्यटनाचे बेत आखले आहेत। त्यामुळे रेल्वे गाड्या फुल होत आहेत। प्रवाशांची निकड लक्षात घेऊन सुट्ट्या जॉयफुल होण्याच्या दृष्टीनं गोवा, कोकण, मुंबईसाठी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय। मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलचं ब्रँडिंग करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डानं घेतलाय। जाहिरातींसाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या लोकल 5 ते 10 वर्षांसाठी नामांकित कंपन्यांना ब्रँडिंग करण्यासाठी देण्याचं धोरण तयार केलं जात आहे। त्यातनं 100 कोटींहून अधिक महसूल मिळवण्याचा रेल्वे बोर्डाचा विचार आहे। विविध प्रकरणात दोषी आढळलेल्या प्रवाशांवर पश्चिम रेल्वे RPF कडून 2016 मध्ये कडक कारवाई करण्यात आली। वर्षभर करण्यात आलेल्या विविध कारवायांमध्ये दोषींवर केलेल्या दंडात्मक कारवाईत सुमारे 2,65,31,901 रुपयांची रक्कम जमा झाल्याचं RPF कडून सांगण्यात आलं। लांब पल्ल्यांच्या गाड्यांची ये-जा असलेल्या सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांमध्ये तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल सर्रासपणे पाहायला मिळतात। रेल्वेची कारवाई अपुरी पडत असल्यानं यामध्ये थेट सीबीआयची मदत घेण्यात आली आहे। सीबीआयच्या विशेष टीमनं केलेल्या छापेमारीत 4 सराईत दलालांना ताब्यात घेण्यात आलं आहे। त्यांच्याकडनं सुमारे 5 लाख रुपयांची 190 तिकीटं देखील जप्त करण्यात आली। स्वाईन फ्लू होऊ नये म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून महापालिकेच्या सर्व 17 प्रसूतीगृहांमध्ये स्वाईन फ्लूची लस उपलब्ध करून देण्यात आली आहे। यावर्षी 401 गर्भवती महिला आणि 57 अतिजोखमीच्या व्यक्तींना स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लस टोचण्यात आली असून ती मोफत देण्यात येते। याचा फायदा नागरिकांनी घ्यावा असं आवाहन आरोग्य विभागानं केलं।
परळ इथल्या टाटा मेमोरियल रुग्णालयात गेल्या 1.5 वर्षात 500हून अधिक रुग्णांवर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आलेल्या आहेत. कर्करोगावरील उपचार हा खूपच खर्चिक आणि त्रासदायक असल्यानं बहुतांश रुग्ण उपचारापासून दूर राहतात. हे लक्षात घेऊन सणांच्या हिताच्या दृष्टिकोनातून गेल्या काही वर्षांपासून रुग्णालयात रोबोटिक यंत्राद्वारे रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाते. यांत्रिक पद्धतीनं रस्ते साफसफाई करण्याचा ठेका नवी मुंबई महापालिकेनं ऑक्टोबर 2012 मध्ये 2 खासगी कंपन्यांना दिला. साफसफाईच्या या कामावर देखरेख करणारी सक्षम यंत्रणाच नाहीये, त्यामुळे रस्त्यांवरील कचऱ्याऐवजी महापालिकेच्या तिजोरीची साफसफाई सुरू झाली. पनवेल महापालिकेनं परिसरातील अतिक्रमणावरील मोहीम तीव्र केली आहे. शेकडो कारवाईतनं अतिक्रमण विरोधी विभागानं तब्बल 23,37,000 रुपयांचा शुल्क वसूल केलाय. यापुढेही अतिक्रमणांवर कारवाई सुरू ठेवत त्यांच्याकडनं शुल्क वसूल करण्यात येणार आहे. पनवेल महापालिका हद्दीत 1 जानेवारीपासून स्थानिक संस्था कर लागू झालाय. त्यासाठी नोंदणी करून व्यापाऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी पनवेल व्यापाऱ्यांना दिलंय. तसंच महिना संपल्यापासून 20 दिवसात कर भरला नाही तर महिना 2% व्याज भरावं लागेल. जो माल महापालिका हद्दीत खरेदी करून आणला जाईल त्याच्या बिलाच्या रकमेवर LBT भरावा लागेल. वाशी रेल्वे स्टेशन समोर महिला रिक्षा चालकांना व्यवसाय करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका मिळावी अशी मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक वेलफेअर असोसिएशननं केली आहे. स्टेशन समोर काही ठिकाणी महिलांना अपमानजनक वागणूक मिळते, त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत केवळ 64% नागरिकांकडे रेशन कार्ड आहेत तर जवळपास 2,10,000 नागरिकांकडे रेशन कार्ड नाही आहेत. त्यामुळे सार्वजनिक वितरण यंत्रणेद्वारे सरकारी अन्न मदतीपर्यंत त्यांना पोहोचता येत नसल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीस आलंय. अपनालय या स्वयंसेवी संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली. या बातमीसह मेट्रो महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.